टाइमशी नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आम्ही तुम्हाला आज लाईव्ह मध्ये बूस्टर सोयाबीनला बीज प्रक्रिया करून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। एक 10 दिवसांमध्ये याचा व्हिडिओ पण परत तुम्हाला दाखवणार आहोत। तर आपण एका टोपल्यामध्ये माती घेतलेली आहे आणि 2 टोपल्यामध्ये माती घेऊन एकामध्ये आपण बूस्टरची बीज प्रक्रिया करणार आहोत आणि एका 100 बियाला आपण तसंच टोपल्यामध्ये टाकणार आहोत। तर आपण बघू शकतो एक 10 दिवसांना आपण याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत। कारण पूर्ण 100 तर 75% बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर तुमचं बीज उगवून निघतंय आणि जी बीज प्रक्रिया करणार नाही त्याची पण परिस्थिती काय होती ते पण आपण बघणार आहोत। तर आपले नारायण डोरले सरजी आंबेशटर स्टार माजलगाव हे तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये बीज प्रक्रिया का करून बीज पेरणी करायची हे तुम्हाला सांगते। आपलं हे ग्रॅन्युअलचं खत आहे जे की 4 किलोची बॅग 1 एकरला बस होती आणि आपले हायड्रोजेल आहे जे की 3 बॅग आपल्याला 1 एकरला यूज करायच्यात। त्या यूज केल्याच्या नंतर आपल्याला 3 वर्षे खत टाकायचं नाहीये। तर सर आपल्याला 2 मिनिटांमध्ये सांगते की बीज प्रक्रिया का करायची सरजी। तर बीज प्रक्रिया केल्यामुळं हे जी बियाणं आहे ह्याच्या जी काही न उगवणारी बीज असतात ती पण ऊर्जा आहे त्याला मिळणारी ती कार्यक्षम होतं आणि ती बी उगवून निघतं। परत ही जास्ती जरी पाणी झालं आपण पेरणी केल्यानंतर तरीसुद्धा उगवून निघण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे। किंवा आपलं ओला असेल त्या ओलीला जर आपण सोयाबीन पेरलं भिजण्या एवढं तरीसुद्धा 10 दिवस 15 दिवस पाऊस नाही आला तरीसुद्धा उगवून निघतं आणि कुठली गोगलगाई या बियाला वरी आल्यानंतर खाऊ शकत नाही, पाखरं वेचून खात नाहीत, असे भरपूर फायदे। रोग प्रतिकार शक्ती वाढतीये तर आपल्याला फवारणी पण रासायनिकची करायची आवश्यकता पडत नसेल मग। हां, ती पण गरज पडत नाही। आता मी याच्यामध्ये बिया लावलेले आहेत, वरून थोडी माती टाकणार आहे। तर आपल्यासोबत आंबोरे महाराज पण आहेत आणि त्यांनी पण खूप छान पद्धतीने बाजरीची पेरणी केलेली आहे। तर तुम्हाला बाजरीला कसा रिझल्ट आहे आंबोरे महाराज? ही बघा याच्यामध्ये 100 बिया घ्यायला लागलो मी, याच्यामध्ये 100 टाकल्या। याच्यामध्ये 100 बिया टाकल्या। तर आपण रामपुरी या गावामध्ये आलेलो आहोत आणि एक आपले शेतकरी दादा आहेत त्यांनी पहिले पण आपलं खत यूज केलेलं आहे आणि आता पण ते आपलं खत पूर्ण शेतीला यूज करणार आहेत। तर सर गुड आहे एमशी।